नमस्कार मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेजमध्ये नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला पोस्ट ऑफिसचा अर्ज भरायचा असेल तर यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स निवडावं लागते. प्रेफरन्स निवडताना हे कशा प्रकारचे निवडायचे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की आपल्या डिव्हिजननुसार आणि आपल्या कास्टनुसार ह्या जागा कशा प्रकारे चेक करायच्या आहेत आणि त्यामध्ये मी तुम्हाला प्रेफरन्सच्या बाबत पण माहिती सांगितलेली होती. पण आताच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहू की आपले प्रेफरन्स कशा प्रकारचे निवडायचे आणि तुम्ही कोणकोणते प्रेफरन्स या ठिकाणी निवडू शकता. तर बघा मित्रांनो, indiapost.gov.in /TDS ऑनलाईन एंगेजमेंट हे तुम्ही गुगलवर टाकायचं. लक्षात ठेवा, ही वेबसाईट जी आहे ते गुगलवर टाकायची आणि हे टाकल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे. तर यामध्ये व्हॅकंट पोस्टवर क्लिक करायचं. व्हॅकंट पोस्टवर क्लिक केल्यानंतर इकडे सर्कलमध्ये आपला महाराष्ट्र सर्कल निवडायचा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं महाराष्ट्र सर्कल या ठिकाणी दिसत आहे. तर यावर क्लिक करायचं आणि सिलेक्ट डिव्हिजन. आता तुम्हाला कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरायचा आहे, तुम्ही कोणत्याही डिव्हिजनमध्ये अर्ज भरू शकता. महाराष्ट्रातल्या कोणत्याही डिव्हिजनमध्ये अर्ज तुम्ही भरू शकता, एवढं लक्षात ठेवायचं. संपूर्ण डिव्हिजनचे नाव आहे, एवढंच नाही, तुम्ही गोवा डिव्हिजनमध्ये पण आपला अर्ज भरू शकता. हे संपूर्ण व्यवस्थित चेक करायचं. तुम्हाला ज्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरायचा असेल त्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरायचा. तर ठीक आहे, तर आपण या ठिकाणी अमरावती डिव्हिजनवर क्लिक करू. तर अमरावती डिव्हिजनच्या जागा या ठिकाणी ओपन झालेले आहे. आता अमरावती डिव्हिजनमध्ये एकूण 132 जागा आहे. तर यामध्ये सर्वच कॅटेगरीचे उमेदवार अर्ज भरू शकतात. ठीक आहे, सर्वात अगोदर काय करायचं, तुम्हाला जर पर्सेंटेज कमी असेल, लक्षात ठेवायचं, तर पर्सेंटेज जर कमी असेल तर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक ही पोस्ट निवडायची. ठीक आहे, पर्सेंटेज कमी आहे तुम्हाला तर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि तर बघा या ठिकाणी असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक ह्या दोन पोस्ट सिलेक्ट करायचे. आता हे पोस्ट सिलेक्ट करताना तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या कॅटेगरीची जागा आहे की नाही आहे हे चेक करावं लागेल. ठीक आहे, आता पोस्ट ऑफिसचं नाव दिलेलं आहे या ठिकाणी. हे पोस्ट ऑफिस तुमचं आहे का, तुमच्या एरियातलं आहे का, ठीक आहे, हे चेक करायचं. तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर फर्स्ट प्रेफरन्स त्याला द्यायचं. ठीक आहे, तर सिरियल नंबर या ठिकाणी दिलेले असतात. तर समजा तुमचं पोस्ट ऑफिस अंजनगाव सुरजेल, ठीक आहे, 10 नंबरचं पोस्ट ऑफिस आहे, अंजनगाव पोस्ट ऑफिस आहे तुमचं. तुम्ही अंजनगावचे रहिवासी आहे, तुम्हाला वाटते की तुम्ही तुमच्या गावात लागले पाहिजे, तर 10 नंबरवर फर्स्ट क्लिक करायचं. 10 नंबर अगोदर सिलेक्ट करायचं. ठीक आहे, जर फक्त तुमच्या कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी चेक करायचं. तर अंजनगाव सुरजेला फक्त ईडब्ल्यूची जागा आहे, बाकी कोणत्याच कॅटेगरीची जागा या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे, तर तुम्ही जर ईडब्ल्यूएस वाले असेल तर 10 नंबर अगोदर सिलेक्ट करायचा. बाकी नंतर मग आपले जवळचे जे पोस्ट ऑफिस आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा दूरची पण तुम्ही प्रेफरन्स निवडू शकता. ठीक आहे, फक्त तुमच्या कॅटेगरी जागा व्यवस्थित चेक करायच्या कोण. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, जेव्हा तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करता यामध्ये फक्त तुमच्या कॅटेगरीची जागा दिसते आणि ओपन कॅटेगरी जागा दिसते. ठीक आहे, तुमची कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी दोनच जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जेव्हा तुम्ही अमरावती डिव्हिजन सिलेक्ट करा तुमच्या कॅटेगरी टाकून. तर ठीक आहे, तर हे गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. म्हणजे तुम्हाला एससी कॅटेगरी जागा कुठं आहे आणि एसटी कॅटेगरीची जागा कुठं आहे ना, आपल्या जागा कुठं हे पाहण्याची गरज नाही आहे. सर्व तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल. पण तुम्हाला प्रेफरन्स निवडताना तुम्हाला जर तुमच्या जवळचे पोस्ट ऑफिस पाहिजे असेल तर त्याचे क्रम पाहायचे, कोणकोणत्या क्रमांकावर आहेत आणि त्या क्रमांकानुसार ते सिलेक्ट करायचं. आणि ओपनची जी जागा असतात ते तुम्ही सर्वात शेवटी सिलेक्ट करायचे. लक्षात ठेवायचं, ओपन कॅटेगरी जागा ज्या सर्वात शेवटी सिलेक्ट करायच्या. फक्त आपल्या कॅटेगरी जागा द्या त्या सर्वात अगोदर सिलेक्ट करायच्या, म्हणजे सर्वात अगोदर त्यांना प्रेफरन्स द्यायचं. ठीक आहे, ओपन कॅटेगरीचे जेवढे काही नंबर असेल, समजा ओपन कॅटेगरीची ही जागा इथं याचा नंबर 66 आहे, हे सर्व जे ओपन कॅटेगरी नंबर आहे त्याला प्रेफरन्स सर्वात शेवटी द्यायचं. पण आपल्या जे कॅटेगरी जागा समजा तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे आहेत, ओबीसी कॅटेगरीला अगोदर प्रेफरन्स द्यायचा आणि ओपन कॅटेगरीला शेवटी प्रेफरन्स द्यायचा. याचा अर्थ असा होईल की जे ओबीसी कॅटेगरीचे राहीन जागा ते तुम्हाला सुरुवातीला मिळेल. ओपन कॅटेगरीचा जर कट ऑफ तिथपर्यंत आला, समजा तुम्हाला पर्सेंटेज आहे त्यापर्यंत तुम्हाला ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आला, ह्या पण जागा तुम्हाला मिळू शकतात. पण ओबीसी कॅटेगरी जागा ज्या त्या सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल, तुमच्या कॅटेगरी जागा आणि जवळच्या पण मिळेल. ठीक आहे, म्हणून अशा प्रकारे तुम्ही प्रेफरन्स द्यायचे. एखादी जर पोस्ट ऑफिस ओपन कॅटेगरीचं आहे ते तुमच्या जवळचं असेल तर ते पण तुम्ही सुरुवातीला निवडू शकता, ते तुमची इच्छा आहे मग शेवटी. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला प्रेफरन्स निवडावा लागेल. तुम्ही ओपन कॅटेगरीचे पण निवडू शकता आणि आपल्या कॅटेगरीच्या पण प्रेफरन्स निवडू शकता. ठीक आहे, तर 132 जागांपैकी काही ओपनच्या असेल, काही एससीच्या असेल, काही एसटीच्या असेल, ओबीसीची असेल, काही हँडिकॅपच्या पण जागा यामध्ये दिलेल्या. हँडिकॅप विद्यार्थी पण या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता.
हँडिकॅपच्या जागा व्यवस्थित चेक करायच्या, कारण जास्त जागा हँडिकॅपच्या नसतात. प्रत्येक डिव्हिजनमध्ये 2-4 हँडिकॅपच्या जागा या ठिकाणी राहतात. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे प्रेफरन्स निवडायच्या. मला काही वाटलं असेल की आपलं चुकलं आहे, आपलं एडिट करायचं आहे, ते पण तुम्ही एडिट करू शकता. पण 17 आणि 18 फरवरीला आपण चुकीचे ऑप्शन निवडलेले, हे ऑप्शन निवडायला पाहिजे होते. 17 आणि 18 फरवरीला त्यामध्ये एडिट पण करू शकता. ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे की प्रेफरन्स तुम्हाला कशा प्रकारे द्यायचे. तर लक्षात ठेवायचं, तुमच्या ज्या जिल्ह्यामधील, तुमच्या गावामध्ये जर पोस्ट ऑफिस असेल त्यांना अगोदर प्रेफरन्स द्यायचं. ठीक आहे, म्हणजे तुमची सिलेक्शन आहे त्या ठिकाणी होऊन जाईल, पण तुमचे पर्सेंटेज त्या लेवलचे असले तरच. ठीक आहे, तर प्रेफरन्स निवडताना तुम्हाला तुमची कॅटेगरी जागा दिसते आणि ओपन कॅटेगरी जागा दिसतात. तुम्ही ओपन कॅटेगरीचे पण प्रेफरन्स निवडू शकता आणि तुमच्या कॅटेगरीचे पण प्रेफरन्स निवडू शकता. तर सर्वच तुम्ही प्रेफरन्स निवडायचे. तुमच्या कॅटेगरी जेवढ्या जागा येणार आहे पोस्ट ऑफिसच्या सर्वच निवडायचे आणि ओपनच्या पण सर्वच निवडायचे. असं काही नाही की बा मला या ठिकाणी जायचं नाही म्हणून हे प्रेफरन्स निवडायचं नाही. सर्वच मित्रांनो निवडून घ्यायचे. कोणत्याही ठिकाणी तुमची सिलेक्शन होऊ शकते. आणि जर पर्सेंटेज तुम्हाला कमी असेल तर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक हे दोन प्रेफरन्स जे ते सुरुवातीला निवडायचे. ज्या विद्यार्थ्याला हायर पर्सेंटेज असतात ते ब्रांच पोस्ट मास्टर निवडतात, कारण त्यांना वेतन चांगल्या प्रकारचं आहे म्हणून त्यांना ते अगोदर ती पोस्ट मिळाली पाहिजे, म्हणून हायर पर्सेंटेजवाले विद्यार्थी तेच प्रेफरन्स अगोदर निवडतात. तुम्हाला कमी असेल तुम्ही हे दोन अगोदर निवडायचे, बाकी नंतर निवडायचे. ठीक आहे मित्रांनो, तर मी तुम्हाला साईट सांगितलेल्या त्या साईडवरून संपूर्ण डिव्हिजननुसार जागा चेक करायच्या आणि आपल्या कॅटेगरी जागा तुम्हाला ऑनलाईन भरताना येतात. फक्त प्रेफरन्स हे व्यवस्थित निवडायचे. तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.